थेट जाणार आहोत लालबागचा राजा याची मिरवणूक जी आहे विसर्जन मिरवणूक ती मार्गस्थ झालेली आहे तिकडे जाणार आहोत। याचं कारण मोठ्या प्रमाणात गर्दी जी 10 दिवस आपल्याला बघायला मिळालेली होती राजाच्या चरणी दर्शन घ्यायला, त्याहून मोठी गर्दी आज आपल्याला बघायला मिळते। लालबागच्या राजांनी प्रस्थान केलेलं आहे आणि भक्तगणांची मोठी गर्दी लालबागच्या राजाच्या मंडपातनं ही मिरवणूक आता मार्गस्थ होते। मुख्य रस्त्यावर येऊन मग ती भायखळा आणि पुढे गिरगाव चौपाटीच्या दिशेने प्रस्थान करेल। हे प्रवेशद्वार इकडून आता हॅलो 1 2 3 हॅलो हॅलो लालबागच्या राजाची मूर्ती ही मुख्य रस्त्यावर येईल आणि ठिकठिकाणी मानाचे हार अर्पण केले जातात राजाला। असंख्य भक्तगण ज्यांनी गेल्या 10-11 दिवसांमध्ये तासनतास रांगेत उभं राहून राजाचं दर्शन घेतलं, राजाच्या चरणी माथा टेकवला, त्या भक्तगणांसाठी आजचा हा ऐसा भाऊक करणारा दिवस आपल्या लाडक्या राजाला ते निरोप देत आहेत आणि त्यासाठी देखील मोठी गर्दी बघायला मिळते। लालबाग आणि परिसरामध्ये गणेशोत्सवासाठी गेले 10 दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि आज त्याहून मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते। इथून लालबागचा राजा मुख्य रस्त्यावर आल्यावर त्यानंतर तिकडे पुष्पवृष्टी देखील होईल। ही दोन दृश्य दरम्यान आपण बघतोय मुंबई आणि पुण्यामधली। पुण्यामध्ये मानाचा दुसरा गणपती ज्याची देखील विसर्जन मिरवणूक निघते, तिकडे मुंबईतली विसर्जन मिरवणूक ज्याच्यामध्ये अर्थातच लालबागचा राजा असेल किंवा लालबागमधील अन्य गणेशोत्सव मंडळ ज्याच्यामध्ये अर्थातच गणेश गल्ली आहे, तेजूकाया मेन्शन आहे, रंगारी बदक चाळ आहे, नरे पार्क आहे, परळचा राजा आहे, ही सगळी गणपती बाप्पा आता विसर्जन मिरवणुकीसाठी निघालेले असतील। तिकडे गिरगावात गिरगावचा राजा, गिरगावचा महाराजा, त्यानंतर विघ्नहर्ता असे अनेक बाप्पा जे आहेत ते विसर्जनासाठी निघतात। फोर्टचा राजा, फोर्टचा इच्छापूर्ती, चंदनवाडीचा गणपती, हे सगळे मूर्ती दुपारनंतर हळूहळू गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीकरता मार्गस्थ होतात। मुंबई आणि पुण्यामधली ही दोन दृश्य, दोन्ही ठिकाणी भक्तगणांची मोठी गर्दी बघायला मिळते। तासनतास चालणाऱ्या मिरवणुका, ढोल तासांचा गजर हा ठिकठिकाणी बघायला मिळत असतो। मुंबई आणि पुण्यामधली ही दोन दृश्य आपण बघताय आणि लालबागच्या राजाची ही लाईव्ह दृश्य मुख्य मंडपातून आता मुख्य रस्त्याकडे ही मिरवणूक मार्गस्थ होते, प्रस्थान करते आणि त्याचवेळी ठिकठिकाणी मानाचे हार अर्पण केले जात आहेत। अनेक ठिकाणी आरतीही होत असते लालबागच्या राजाची आणि जसजसा हा बाप्पा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होईल तसतशी गर्दी आणखी वाढत जाणार आहे। रात्री आणखी गर्दीमध्ये वाढ होत असते। ही तीन दृश्य आता मुंबई, पुणे, संभाजीनगर या ठिकाणी। संभाजीनगरमध्ये देखील मोठी गर्दी आहे आणि विविध वयोगटातली मंडळी बाप्पांना नाचत गात हर्षोल्लासामध्ये आणि काहीशा भाऊक मनाने निरोप देत आहेत। सर्व वयोगटांना, सर्व मंडळींना एकत्र आणणारा असा बाप्पांचा उत्सव गेले 10-11 दिवस अनेक मंडळी साजरी करत असतात। संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या जल्लोषामध्ये नाचून ते बाप्पांना निरोप देत आहेत। राज्याच्या राजकारणामध्ये येणाऱ्या निवडणुका आणि हे सगळं धावपळीचं त्यांचं वेळापत्रक असतानाही 4 क्षण हे त्यांच्यासाठी देखील फार महत्त्वाचे आहेत आणि असे अनेक राजकीय नेते मंडळी वेगवेगळ्या बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। पुन्हा एकदा आपण आलोय लालबागला, लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये। जसं आपण मगाशी म्हटलं अनेक ठिकाणी म्हणजे जागोजागी प्रत्येक टप्प्यावर मानाचे हार अर्पण केले जातात बाप्पांना आणि ते हार अर्पण केल्यावरच ही मूर्ती पुढे मार्गस्थ होत असते। मुख्य रस्त्यावर आल्यावर श्रॉफ बिल्डिंगकडे पुष्पवृष्टी हा देखील एक अनेक वर्षांची ही परंपरा आहे। अनेक मोठ्या मूर्तींवर पुष्पवृष्टी होणं, तिथून पुढे मग भायखळा, त्यानंतर सीपी टँक, मग फडकेवाडी, प्रार्थना समाज, ऑपेरा हाऊस आणि मग गिरगाव चौपाटी असा हा लालबागच्या राजाचा मार्ग आणि याकरता मोठी गर्दी आता प्रत्येक टप्प्यावर आपल्याला बघायला मिळेल। पुढच्या वर्षी लवकर याचा गजर आणि खरोखरच पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणार आहेत, कारण ऑगस्ट महिन्यातच पुढच्या वर्षी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। त्यामुळे पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करत आता हे भक्तमंडळी निघालेली आहेत। विसर्जन मिरवणुकीत गुलालाची उधळण होते, त्यानंतर फुलांच्या पाकळ्यांची उधळण होते आणि आपला लाडका बाप्पा हा गावाला जातोय, त्यामुळे मन भाऊकही झालं।
पुण्यामध्ये देखील मानाचे गणपती हे मार्गस्थ झाल्यावर मग पुढचे गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीसाठी निघत असतात। इकडे मुंबईमध्ये ही लाईव्ह दृश्य लालबागच्या राजाची। गेले 10-11 दिवस अनेक जनसामान्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी, मोठे राजकीय नेते, मंत्रीगण हे सगळे लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत असतात, दर्शन घेत असतात, आशीर्वाद घेत असतात। आणि आज लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणुकीचा हा दिवस सहभागी होत आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। सकाळी साधारण 11-12 वाजता लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक निघते, जी साधारण दुसऱ्या दिवशी सकाळी 6-7 वाजेपर्यंत गिरगाव चौपाटीवर पोहोचत असते। म्हणजे जवळपास एक 17-18 तास ही मिरवणूक सुरू असते आणि प्रत्येक टप्प्यावर गर्दी वाढत असते। खास करून लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक जेव्हा अंतिम टप्प्यात पोहोचते तर लालबागच्या राजाच्या सोबतच तेजुकाय मेन्शनचा हा गणपती देखील विराजमान जो झालेला होता मंडपामध्ये, तोही आता प्रस्थान करतोय विसर्जनासाठी। त्यामुळे लालबागचा परिसर गणेश भक्तांनी फुलून गेलेला आहे। रस्त्यावर एक प्रकारे समुद्रच अवतरलाय भक्तांचा असं म्हणू शकतो आपण, कारण लालबागच्या या भागामध्ये गणेशोत्सवाचं मोठं महत्त्व आहे। ठिकठिकाणी मोठे उत्सव साजरे केले जातात। अहोरात्र कार्यकर्ते, गणेश भक्त हे मेहनत करत असतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्याचा त्यांचा दिवस। तर लालबाग आणि परिसरात लालबागचा राजा, गणेश गल्ली, त्यानंतर तेजुकाय मेन्शन, रंगारी बदक चाळ, त्यासोबतच नरे पार्क, परळचा राजा, हे सगळे गणपती बाप्पा आता हळूहळू मार्गस्थ होतील विसर्जन मिरवणुकीकडे। आणि एकीकडे मुंबईमध्ये हा उत्साह असतानाच तिकडे कोल्हापूरमध्ये मधुरिमा राजे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये हलगीच्या ठेक्यावर ताल धरलेला आहे। कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी इथे महिलांसोबत त्या लेझिम खेळल्या। पुन्हा एकदा आपण आलोय लालबागला, जिकडे आता अर्थातच विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मुख्य रस्त्यावर बाप्पा येत असतानाच अनेक मानाचे हार त्याला अर्पण केले जातात। तर गिरगाव चौपाटीवर आता अनेक भाविक पोहोचत असतानाच इकडे लालबागमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, कारण लालबागच्या राजाची ही मिरवणूक आता मार्गस्थ होतीये। तेव्हा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी इकडे 10-11 दिवस ज्या भक्तमंडळींनी गर्दी केली आणि त्याहून अधिक मोठा भक्तांचा हा सागर आता रस्त्यावर अवतरलाय। मूर्तिकार संतोष कांबळी यांनी साकारलेली ही लालबागच्या राजाची मूर्ती, आणि आता राजा मार्गस्थ होतोय तो अर्थातच विसर्जनाकरता। मुख्य रस्त्यावर येण्यासच कदाचित अजून काही मिनिटं, काही तास लागू शकतात, कारण प्रचंड मोठी गर्दी या सगळ्या परिसरामध्ये आहे। कारण अनेक मोठे गणपती इकडे आता विसर्जन मिरवणुकीकरता निघालेले आहेत। गणेश गल्ली अर्थातच आहे, त्यानंतर लालबागचा राजा आणि अन्य गणपती देखील, तेजुकाय मेन्शन देखील आपण बघितलं। त्यामुळे या ब्रिजच्या दोन्ही बाजूला खूप मोठी गर्दी आता असणार हे निश्चित, आणि अर्थातच त्यामुळे अत्यंत धीम्या गतीने ही विसर्जन मिरवणूक पुढे पुढे जाईल। प्रत्येक टप्प्यावर ही गर्दी वाढत जाणार आहे। अगदी रात्री, मध्यरात्री देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीकरता गर्दी असते आणि अनेक ठिकाणी त्याची आरती केली जाते आणि मग हा बाप्पा पुढे मार्गस्थ होत असतो। गिरगाव चौपाटीवर देखील तासन तास बसून प्रतीक्षेत अनेक मंडळी या राजाचं विसर्जन बघण्यासाठी उपस्थित असतात। सकाळच्या सुमारास जेव्हा विसर्जन होतं
तेव्हाच मग ही मंडळी आपल्या घरी परतत असतात. तर आता हा बाप्पा हळूहळू पुढे मार्गस्थ होतोय. आणि आता पुन्हा एकदा आपण आलोय लालबागमध्ये, कारण लालबागचा हा गणपती आता मुख्य रस्त्यावर आणखी एक पाऊल आपल्याला पुढे मिरवणुकीचं गेलेलं दिसतंय. अनेक मानाचे हार अर्पण होत आहेत आणि मिरवणुकीबद्दल एकूणातच विसर्जनाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण एक मोठी अपडेट येते नेटवर्क संदर्भातली, कारण जिओचं नेटवर्क 1 तासापासून बंद आहे. तर मुंबईमध्ये तासाभरापासून जिओचं नेटवर्क बंद झालेलं आहे, इंटरनेट बंद आहे. त्यामुळे अर्थातच मोठ्या प्रमाणात जी मंडळी मोबाईल आणि अन्य सेवा वापरतात त्यांच्यासाठी थोडीशी ही गैरसोय होणार आहे, कारण जिओचं नेटवर्क 1 तासापासून हे बंद झालेलं आहे. गेल्या तासाभरापासून हा बिघाड झाल्याचं बघायला मिळते. जवळपास 1 तास उलटून गेलेला आहे, हे नेटवर्क बंद झालेलं आहे. मात्र मोठ्या उत्साहाने अर्थातच पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहेत. ऑगस्ट महिन्यातच बाप्पांचं आगमन होणार आहे. लालबागच्या राजाची ही मिरवणूक थेट दृश्य आपण लालबागमधून बघताय. याच द्वारामधून आता मुख्य रस्त्यावर हे विसर्जन मिरवणुकीचं आगमन होईल आणि मग ही मिरवणूक मार्गस्थ होईल ती गिरगाव चौपाटीच्या दिशेने. प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आणि त्याचवेळी ढोलताशांचा गजर आपण बघताय. एबीपी माझा आणि थेट जाणार आहोत पुन्हा एकदा लालबागमध्ये आपण गेलोय. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणात आता प्रत्येक टप्प्यावर भक्तगणांची गर्दी, मानाचे हार अर्पण करून बाप्पा मार्गस्थ होतोय. मुख्य रस्त्यावर आता येतोय. या प्रवेशद्वारामधून असंख्य भक्तगणांची गर्दी आणि आता मुख्य रस्त्यावर बाप्पाचं आगमन होतंय, विसर्जन मिरवणुकीचं आगमन होतंय. अगदी पहिल्या दिवशीच्या आदल्या रात्रीपासूनच, म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्रीपासूनच लालबागच्या राजासाठी भक्तगणांची जी रांग लागते ती आज अगदी विसर्जन मिरवणुकीपर्यंत ती गर्दी कायम असते. आणि मंगलमूर्ती मोरयाचा गजर करत पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करत भावपूर्ण मनाने ही सगळी भक्त मंडळी, वेगवेगळ्या वयोगटातली मंडळी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असतात. आणि पुढची साधारण 17-18 तास ही विसर्जन मिरवणूक सुरू असते. या कमानीतून आता बाप्पांचं विसर्जन मिरवणुकीत मुख्य रस्त्यावर आगमन होईल आणि मग ही मिरवणूक मार्गस्थ होईल ती गिरगाव चौपाटीच्या दिशेने. गणेश भक्तांनी फुलून गेली आहे ही पूर्ण लालबागची गल्ली, हा परिसर. गुलालाची उधळण होतीये, फुलांची उधळण होतीये, मानाचे हार बाप्पांना अर्पण होत आहेत आणि त्याचवेळी पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन देखील केलं जात आहे. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आहे, सुरक्षा यंत्रणा देखील सज्ज आहेत त्या पूर्ण विसर्जनाच्या मिरवणुकीकरता. आणि तेजुकायाचा बाप्पा देखील त्याचवेळी लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ त्याचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे तिकडे देखील मोठी गर्दी बाप्पाच्या दर्शनासाठी, बाप्पांना निरोप देण्यासाठी झालेली आहे. आणि एकीकडे मुंबईतली आपण दृश्य बघत असतानाच पुण्यामध्ये देखील ढोल पथकं, जी पुण्याची तासनतास मिरवणूक जेव्हा चालू असते तेव्हा ढोल पथकं ही प्रमुख भूमिका बजावत असतात. ती ओळख आहे तिकडची. तर ती ढोल पथकं देखील तिकडे आता सज्ज आहेत आणि कला सादर करतात. मुंबई आणि पुणे ही दोन दृश्य आपण बघतोय आणि दिवसभर या विसर्जन मिरवणुकीतली ही लाईव्ह दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.